नमस्कार मंडळी. तुमच्या रुटीन आयुष्याला हसरं वळण देण्यासाठी घेऊन आलो आहोत एक हुकमी कारण, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, बघता बघता आपल्या हास्य जत्रेचं दुसरं पर्व संपलं देखील, ज्यात पृथ्वी प्रताप आणि शीतल कुलकर्णी रेडकर विजेते ठरले. कॉमेडीची जहागीरदारी मिळवण्यासाठी रंगलेल्या या फाईटमध्ये महाराष्ट्रातल्या विनोदवीरांनी एकमेकांना तगडी फाईट दिली. हास्य जत्रेच्या पुढल्या प्रवासाला जाण्याआधी आपण दुसऱ्या पर्वातल्या रंगतदार प्रवासावर एक नजर टाकूया. दुसऱ्या पर्वात रंगलेल्या हास्य संग्रामात सुसाट एनर्जी आणि परफेक्ट टायमिंगनी प्रत्येक पंच खणखणीत वाजवत विजेती ठरलेली जोडी म्हणजे पृथ्वीक आणि शीतल. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेच्या दुसऱ्या पर्वात कॉमेडीचे जहागीरदार ठरलेल्या या सुपरफास्ट जोडीच्या कडक परफॉर्मन्सची एक झलक बघूया. पहिला आजी आजोबांचा डान्स होईल. हे मला चालेल. मला काजलजी हे मला चालेल. भिगे होट तेरे या गाण्यावर. तुमच्या दादा वहिनीला आजी आजोबा नाही ना म्हणत? नाही, आमच्यात आजी आजोबांनाच आजी आजोबा म्हणतात. अहो मग भिगे ओटते रे, कसं शक्य आहे? अहो फेवरेट गाणं आहे ना आजोबांचं, त्यांना याच गाण्यावर डान्स करायचंय. आणि असं नाही केलं ना तर ते जाम रागवतील. आधीच रागवलेत. दाताची कवळी काढून कोपऱ्यात जाऊन बसलेत रुसून. आजी आजोबांचा डान्स झाला की दुसरा डान्स आई बाबांचा. हे मला मान्य आहे. आई बाबांचा ओंकार स्वरूप आणि गंगा नाही, आई बाबांचा डान्स चढ गया ऊपर रे अटरिया पे लोटन कबूतर रे. नाही, मला शक्य नाही. नाही, तुम्हाला बसवायचंच नाहीये, त्यांचा बसलाय ऑलरेडी. एक्सक्यूज मी सर, पडलात तर आम्ही पकडू. हे मोटार ट्रेनिंग स्कूल इथेच आहे का? नाही, ते तिथे आहे. अच्छा, तिथे ते गाडी इथे शिकवतात. एक मिनिट, तुम्ही गाडी शिकायला आलाय? हो मिसेस वाटोळे? हो. अच्छा सर, तुम्ही मिस्टर टूथपिक ना? हो. एक मिनिट, टूथपिक नाव नाहीये माझं नाव पृथ्वीक आहे. मॅडम तुम्ही तिकडे सारखा. सर प्लीज सर. अरे नाही यार, तुम्ही पहिला आले तुम्ही येणार. नाही सर. अहो तुम्ही पुढे या ना सर. अहो इतका मोठा सेलिब्रिटी असा रांगेत ताटकळत उभा राहणार बरं नाही दिसत सर. प्लीज या सर. थँक्यू प्लीज. थँक्यू Yes. प्लीज माझं बिल घ्या मॅडम. मॅडम सर प्लीज मला मॅडम वगैरे म्हणू नका हो सर. तुम्ही एवढे मोठे स्टार, एवढे मोठे सेलिब्रिटी आहात सर. नाव काय तुमचं? वा सर, बघितलं, एवढं सोपं पाहिजे. रिलॅक्स. अच्छा सर, रिलॅक्स. ए वत्सरे, तू रिलॅक्स हो. माझं नाव ये नाही आहे. माझं नाव येगलाय, ते लिहून घे. हा सर सर सर. मी सगळ्यांचा लाडका दादूस, कॉमेडी स्टार, कॉमेडी किंग, थोर समाजसेवक. सॉरी सर, सॉरी. झालं? काउंटर बंद ठेवावं लागेल थोडा वेळ. का? सर केवढं मोठं आहे यांचं नाव महाराष्ट्राचा दादूस, कॉमेडी स्टार. यांचे वडील कॉमेडी किंग, समाजसेवक, आणि यांचं आडनाव अरुण कदम. सर कम्प्युटर हँग झाला सर. बघा, कम्प्युटर सुद्धा म्हणतोय अरे यार. काय? एक मिनिट, कम्प्युटर काय म्हणतोय? अरे यार म्हणतोय. एरर लिहिलाय ते. तर एक से बढ़कर एक परफॉर्मन्सेस देत कॉमेडीच्या जहागीरदारीवर निर्विवाद वर्चस्व सांगत विजयी ठरलेल्या या जोडीबरोबर थोड्या गप्पा मारूया. कॉंग्रॅट्स. फायनली विनर झालो. फायनलचे विनर झालो. बरं ठीक आहे, म्हणजे इथेही काय पंच टाकायची गरज हा. नाही. फायनलचे विनर झालो वगैरे ठीक आहे. आठवतोय पहिला दिवस? अरे म्हणजे काय, पोटात गोळा होता यार. पण समहाव आपण ते स्किट केलं, त्याला फेटा सुद्धा मिळाला. पण आठवतंय का नंतर समीर दादाने जे काय आपल्याला हासडलं होतं? एक्झॅक्टली, मी ते कधीच विसरू शकत नाही. आणि त्यामुळे त्याचा फायदा, म्हणजे त्याने जे आपल्याला पहिल्या दिवशी ते सांगितलं ना, त्याचा फायदा आपल्याला पुढच्या सगळ्या स्किटसाठी झाला. ऑफकोर्स. आणि जेव्हा आपण रूम मध्ये असायचो, आपण आपली रिडिंग करत असायचो, तेव्हा प्रत्येक मेंटोर येऊन आपल्या रूम मध्ये डोकावून जायचं की काय चाललंय ना, होतंय ना, काय हवंय का, काही मदत लागणार आहे का, ही विचारपूस. प्रत्येकाचे इनपुट्स असायचे, त्याच्यामुळे जास्त स्किट फुलायचं असं मला पण वाटतं. एक्झॅक्टली. जर या सगळ्यांनी सपोर्ट केला नसता ना शीतल, तर आय डोंट थिंक
की इतके जास्त आपण लोकांपर्यंत पोहोचलो असतो. आणि सगळ्यात महत्वाचा सपोर्ट तुला कोणी केला सांग? मला मग ओव्हरऑल क्रूने, म्हणजे सचिन गोस्वामी सर, सचिन मोटे सर, विनायक, बने, आपले 6च्या 6 मेंटॉर्स, आपली कम्प्लीट कॅमेरा टीम, सगळ्यांनी यार. म्हणजे इनफॅक्ट त्यातही तुला काय वाटतं की सगळ्यात बाबूभाई जास्त सुद्धा. सपोर्ट तुला कोणी केला? तुझं नाव घ्यावं लागेल काय? म्हणजे काय? म्हणजे माझंच नाव घे. मी तुझं partner आहे नाव तुझी. तुझं नाव घ्यावंच लागणार यार शीतल, अनडाऊटेडली. तू नसती तर मी नसतो यार. म्हणजे अरे इट्स ओके, थँक्यू थँक्यू. मला असं वाटतं पुढच्या गुरुपौर्णिमेला मी तुझ्याकडे नारळ घेऊन यायला हवं आणि तो डोक्यात हे तो हा तुझ्या समीर दादाचा आणि पॅडी दादाचा आहे आणि अरुण काकांचा आहे, ते तू इथे टाकू नकोस माझ्यासमोर, मला माहितीये. मेंटॉर्स कडून काहीतरी घ्यायला हवं की नाही. 12 स्किट मध्ये या मेंटॉर्स कडून आपण हेच घेतलंय शीतल. मेंटॉर्स वरून आठवलं, प्रत्येक मेंटॉरची वेगवेगळी क्वालिटी आणि त्यांच्याकडून आपण जे काय वेगळं वेगळं शिकलोय होय होय होय. त्याबद्दल खरंच म्हणजे त्यांना थँक्यू म्हटलं तरी ते कमीच आहे, कमी, कारण कमी. त्यांनी खरंच खूप न शिकवता खूप काही शिकवलंय आणि त्याचा फायदा आपल्याला पुढेही खूप होणार आहे. आपण ज्या 12 स्किट केल्या, 12 स्किट मधली अशी एखादी स्किट असेल जी तुझ्या खूप जास्त जवळची असेल, ती कुठली होती? आई शपथ. खरं तर सगळ्या स्किट्स तुला कठीण पडू शकते कारण तू कॅरेक्टर्स केली आहेत. बरं झालं तूच बोललास. नाही पण सांग प्लीज. नाही 12 स्किट्स खूप जवळचे आहेत, खूप प्रत्येक स्किटमध्ये मजा केली आहे. सगळ्यात आवडतं स्किट म्हणजे ते आपलं म्हातारी व्हायला पहिलं स्किट. हा हा हा. हे बघा माझं ऐका, मी तुम्हाला सिनेमाला नाही घेऊन जाऊ शकत. प्रॉब्लेम असा आहे की हा बोला 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 जावे बोला काय असेल ते बोलून टाक. काय सिनेमा थोडा ॲडल्ट आहे. काय 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 सिनेमा थोडा ॲडल्ट आहे हो. हो तुमच्यापेक्षा जास्त मी ॲडल्ट आहे. खरं तर मी तुम्हाला ओरडायला हवं की तुम्ही असले सिनेमे बघू नका, तुम्ही लहान आहात अजून. ॲडल्टची भीती मला घालताय. 80 वर्ष झाली. हे सगळं बघून करून झालंय. आणि दुसरं स्किट, दुसरं म्हणजे सगळीच, पण त्यातही खूप जास्त आवडलेलं ते बाबा आणि मुलीचं. हा हा. ते ते कॅरेक्टर तर फार ते मला असं वाटत होतं यार की ना अजून वेळ करूया का, अजून वेळ करूयात का, कारण ते खूप छान होतं. त्या स्किटचा मेसेजही खूप चांगला होता ओव्हरऑल. जास्त आवडती पेअर कोणती होती 12 स्किट मध्ये तुझ्या? ज्या 4-6 पेअर्स होत्या आपल्या. सचाने सांगितलं त्याचं नाव घे. शिवा ए चल चल. सचा शिवा आवडती जोडी. हा. आणि सगळेच आवडीचे होते यार, सगळेच आपले मित्र आहेत त्यामुळे नाही सगळेच माझी आवडीचे. आवडती जोडी निमिष आणि चेतना, कारण सच्याने परवा पार्टीला बोलवलं आणि दिली नाही. हा ओके. निमिष आणि चेतना माझी आवडती जोडी आहे. नाही सचिन शिवाली पण माझी आवडती जोडी आहे, पण मला स्पेशली ना ओव्हरऑल सगळ्यांमध्ये ना निमिष खूप जास्त आवडतो, खूप जास्त. माझा आणि त्याचा एक बॉन्ड झाला, आम्ही खूप कनेक्ट एक काम करूया, पण सांगूया सरांना की अरे! पुढच्या वेळेला तू आणि निमिषच कर, म्हणजे काय हरकत नाहीये माझी. नाही, नाही, नाही. मलाही शिवा चेतना चाल दिलं अरे असं नाहीये यार, तू नसती तर मी नसतो, मी म्हंटल ना यार. मग बरं मला सांग, एक पंच ना खूप कमाल वाजलाय ओव्हरऑल अख्ख्या सीझन मध्ये. एक पंच तुझा ज्यात तू वाक्यच घेतलं नाहीयेस, एकही शब्द नाहीये, पण तो पंच वाजलाय. तो कुठला माहितीये का पंच? तो म्हणजे म्हातारीच्या कॅरेक्टरमध्ये मी जे काय तरुणीसारखी गात होते कॅरेक्टर सोडून, ती जी जागा होती म्युझिकल पंचची जागा, ती आमिर दादाने दिली होती आपल्याला. हा. मला तुला माहितीये सगळ्यात जास्त आहे ना, म्हणजे आपण या माणसाला सिनॉनिम असं सपोर्ट सिस्टम असं नाव देऊ शकतो. कोणाला? महेश सर. ओ मला त्यांची एक कमेंट फार आवडायची. ते सतत आपल्या दोघांना, म्हणजे आपल्या दोघांच्या स्किटला ना ते पर्टिक्युलरली हे म्हणायचेच की तुमची दोघांची ट्युनिंग इतकी वंडरफुल आहे. यू गाईज आर टू गुड. गिव्ह इट अप. ऑल द बेस्ट. असं ते नेहमी Yes, yes, म्हणायचे. yes, correct, त्यामुळे correct. मला ते पण फार आवडायचं की त्यांना लक्षात आलं होतं की आपलं बॉन्डिंग काय, किंवा आपण एकमेकांसोबत कसे आहोत, आपलं ट्युनिंग काय, हे त्यांना त्यांना खूप कळलं. पटकन कळलं होतं. आणि शेवटी तर त्यांनी खूप कौतुक केलं होतं माझं. हा ते मला असं म्हणाले होते काय, की कौतुक केलं होतं. तुला ते आता ऐकू येणार अरे नाही, ना, ते पण डिक्शनचा थोडा तुझा प्रॉब्लेम आहे, नाही, क्लिअर एक बोलत जा. मिनिट, कौतुकच म्हणालो मी. हरकत नाही, हरकत. ते मला म्हणाले होते की तू डे बाय डे ग्रो होतोस. त्यामुळे तो पण इट वॉज अ प्राऊड मोमेंट की यार ज्या माणसाचे सिनेमे बघत आपण मोठे झालो, ज्यांच्यामुळे आपण हे करतोय, त्या माणसाने कौतुक करणं ही मोठी गोष्ट होती. येस डेफिनेटली. पृथ्वीक अँड शीतल, तुम्ही दोघंही उत्कृष्ट आहात. शीतल, तुझी बॉडी लँग्वेज तर फॅन्टॅस्टिक होती, आणि नुसती बॉडी लँग्वेज नाही, त्याची कन्सिस्टन्सी,
म्हणजे थ्रू आउट ती जे करत होती ना फ्रॉम एंट्रीपासून अगदी एंडच्या मोमेंटपर्यंत तू ती कॅरेक्टर सोडली नाहीस तेव्हा तुला ॲक्च्युली सल्यूट करायला पाहिजे थँक्यू सर. रिअली थँक्यू. आय हॅव टू कम देअर. ये बात आपल्या ज्या जोड्या होत्या आपल्या टीममध्ये म्हणजे खास करून आमच्या बुद्रुक टीममध्ये म्हणजे पहिले होते आपले किरण नियती, त्याच्यानंतर अक्षय आणि रेणुका आले आणि जी विनर जोडी आपल्या ग्रुपची आहे म्हणजे पृथ्वीक आणि शीतल. म्हणजे ना तिन्ही जोड्यांच्या स्वतःच एक वेगळी स्टाईल होती. म्हणजे किरण नियती जरी आऊट झाले असले तरी त्यांची पण एक वेगळी स्टाईल होती, त्यांचा एक ठहराव होता. अक्षयची रेणुकाची वेगळी स्टाईल आहे. पण या सगळ्यांमध्ये मला माझी फेवरेट जोडी आहे ना ती म्हणजे पृथ्वीक शीतल जी विनर झाली. कारण त्यांचं ना म्हणजे पहिल्यापासूनच बॉस जो स्ट्राईक लायनंतर जो फटकेबाजी होती ना ती शेवटपर्यंत तशीच राहिली. आणि मला असं वाटतं की जिंकण्यासाठी या सगळ्या गोष्टी खूप कामी आल्या असं मला वाटतं. येस 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 हो सुप्रसिद्ध अभिनेता अंशुमन विचारे बोलतो. हा नाही 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 सॉरी नाही जमणार हो. नाही कसं आहे माहिती आहे हे बघा किती लाखो का करोड रुपये द्या ना तुम्ही. नाही मला नॉर्मल ऍड्स करायला जमणारच नाही हो. स्लो बोलणं माझ्या एथिक्समध्येच बसत नाही. हॅलो हॅलो प्लीज एखाद्या इन्शुरन्सची ऍड असेल तर सांगा मला. इन्शुरन्स एवढं बोललं की कसं काम केल्यावर कसं समाधान मिळतं ना. ओके या नेक्स्ट टाइम प्लीज प्लीज. वा पृथ्वी. ओ माय गॉड आय कॅन बी इट सर 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 पॅडी कांबळे. पॅडी कांबळे नाही अंशुमन विचारे. नाही असं कसं शक्य आहे. पॅडी कांबळेच ना मीच कसा चुकेन ना. मला कसं कन्व्हिन्स करताय तुम्ही. मी अंशुमन विचारे आहे. अरे 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 मी एकदम हे झालो. इट्स ओके सर सर मी तुमचा पण फॅन आहे सर. पण फॅन आहे. पण सर माझ्यापेक्षा जास्त ना माझी गर्लफ्रेंड तुमची खूप मोठी फॅन आहे सर. रिअली हो सर. थँक्स टू हर. सर सर 2 मिनिटं थांबा ना ती येतेच. नाही मला शूटिंगला जायचं प्लीज. नको नको प्लीज ऐका ना. 2 मिनिटं. मला शूटिंग 2 मिनिटं. पुतू पुतू आय एम रिअली व्हेरी Oh my God! It's okay. Oh my God! Oh my God! Oh my God! Oh my God! अंशुमन विचारे. नाही पॅडी कांबळे. सॉरी 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 अंशुमन विचारे. येस अंशुमन सर प्लीज प्लीज अंशुमन सर प्लीज 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 एक प्लीज. काय म्हणताय काय म्हणताय. प्लीज एक प्लीज. काय होतंय का त्यांना. सर ती खूप एक्साइट झाली आहे. तिला फक्त एक फोटो हवाय सर. ओके नो प्लीज सर प्लीज. येस प्लीज 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 फोटो काढूया सर. Oh my God! या Oh shit! हा थँक्यू. बघू बघू. चलो येतो बाय. अंशुमन सर प्लीज एक 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 अजून एक. झालं ना, काढून पुतू झालं. पुतू एक एक अंशुमन सर जरा खांद्यावर हात ठेवा ना प्लीज. नको हे हाती होते नको नको. सर प्लीज. त्यांना आवडणार नाही असं काय नाही करताय? नाही तुला काही प्रॉब्लेम आहे. नाही 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 काही प्रॉब्लेम नाहीये सर प्लीज. सर ओके प्लीज. ओके नको. Oh my God! Oh my God! Oh shit! हॅलो हॅलो फोटो तिकडे आहे फोटो. Oh sorry. काढला थँक्यू. Oh my God! चलो बाय 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 बाय. अंशुमन सर एक एक प्लीज प्लीज प्लीज. सॉरी सर. झाला फोटो मला शूटिंगला जायचं एक 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 पुतू ऐक ना मी टायटॅनिकच्या पोज मध्ये उभी राहते. तू पटकन एक फोटो काढ. ओके सर प्लीज सर. अहो कशाला बरोबर प्लीज सांगा ना मला. शीतल शीतल ऐक ना अगं नको नको ना बास ना शीतल. हा. त्यांना पण ऑकवर्ड हा ना, होत. please. तू एक शीतल नको टायटॅनिकच्या पोज मध्ये ते नाही दिसणार तुझ्या मागे. एक सेकंड. काय काय बोललो तुम्ही आता. सर उंचीचा फरक पडतो ना मागे नाही दिसणार. मी दिसणार काढ आपण काढूया फोटो. सर थँक यू. दिसणार. Oh my God! Oh shit! Oh shit! Oh God! थँक्यू. Oh my God! ओके बाय बाय बाय. सर 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 वन मोर सर प्लीज प्लीज. झाला ना फोटो किती सर वेळ? एक 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 आम्हाला शूटिंगला जायचंय. सर एकच आहे. तो सेलिब्रिटी फोटो गालाला गाल लावून सर प्लीज. Come on, यार. सर प्लीज. ओके शीतल बास ना यार. काढणार ना. बंद जरा हे हँग होतोय. काढलाय. थँक्यू थँक्यू बाय 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 बाय. आता काय? सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर. Thank you, thank you. थँक्यू सो मच सर. म्हणजे Thank आय कॅन्ट बिलीव्ह की तुम्ही इथे माझ्या समोर आहात सर. It's सर मी काय सर आय लव्ह यू सर. आय लव्ह यू. ऐका ना, ऐका ना, ऐका ना, ऐका ना, सोडा.
विषय काय एक मिनिट तुम्ही हे बघा, मी सेलिब्रिटी आहे, मला असं हे बघा म्हणजे आवाज बंद, आवाज बंद. अरे काय फालतूगिरी आहे ही? काय फालतूगिरी आहे ही? मी इथे असताना एका अनोळखी माणसाला मिठ्या मारते तू. एक सेकंड आहे बघ, तू गप यार. मी इथे असताना तू एका अनोळखी माणसाला मिठी मारते, हे शोभतं तुला? हे बरं आहे? ऐका हे बरं आहे का? तुम्ही सांगा, तुम्ही सांगा, हे बरोबर दिसतंय का मला सांगा. नाही पण अनोळखी माणसाला कानाखाली म्हणा हे पण बरोबर दिसत नाही ना. हे म्हणजे हे बरं आहे. हा तुम्ही भर रस्त्यात माझ्या गर्लफ्रेंडला मिठी मारणार, मी तुम्हाला कानाखाली नाही मारायची. एक सेकंड, मी मिठी मारली नाही, त्यांनी मला मिठी मारली, कळलं का? आणि नॉर्मल आहे ना मिठी मारणं, ओके नॉर्मल आहे. चालतं म्हणजे अरे तुम्ही चालवून घेता, प्रश्न चालवून घेण्याचा नाही. काय माणूस आहे यार, यांच्या ना लंपटपणाबद्दल ऐकलंच होतं मी, आता बघितलंय पण. एक सेकंड तुम्ही, अरे एक मिनिट थांब, तुम्ही थांब. तू कोणाची गर्लफ्रेंड आहेस? माझी. तुझा बॉयफ्रेंड कोण आहे? एक एक्झिक्युटिव्ह, बँक एक्झिक्युटिव्ह, आणि तू ह्या सामान्य नटाला मिठ्या मारते. एक सेकंड, हॅलो 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 हॅलो, तुम्ही माझा अपमान करताय. सामान्य लंपट काय बोलताय तुम्ही? काय बोलताय? एक मिनिट तू अंशूला सामान्य नट म्हणालास? हा अरे तू रे ऐका ना, हॅलो एक मिनिट थांब, अंशू थांब. तू अंशूला सामान्य नट म्हणालास? आता अरे तो स्किटचा स्टार आहे, स्टार. इट्स ओके यार, इट्स ओके. कळतंय तुला त्याने किती स्किट्स केल्यात माहितीये तुला? माहितीये? आयुष्यभर त्याने तेवढाच केलंय. हॅलो स्किट म्हणजे अंशुमन विचारे, थांब जरा तू. स्किट म्हणजे अंशुमन विचारे आणि अंशुमन विचारे म्हणजे फक्त स्किट, स्किट आणि स्किट. तुम्ही जास्त माझा अपमान करताय. सामान्य ठीक होतो हे जास्त. मी फिल्म पण केलेल्या, सिरियल्स पण केलेल्या, अँकरिंग शोज पण करतो. एक मिनिट अंशू थांब जरा, मला बोलू दे. तू direct- अरे तू तू जरा direct- थांब एक मिनिट तुझा प्रॉब्लेम काय? तू का इतका जलस होतोयस? हा एक फॅन म्हणूनच मी मिठी मारली त्यांना, कळलं का? 2 मिनिटं ऐका ना, मी काय पण नाही, म्हणतो. मला मारली. काय प्रॉब्लेम आहे? मला त्रास होतो यार, मिठी मला त्रास होतो. नको यार. हात दे अंशू, आय लव्ह यू म्हटलं मी परत आय लव्ह यू. काय प्रॉब्लेम आहे तुझा? यार मी कापेन यार याला. कशाला कुलवाना काय? एक मिनिट, काय 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 करते? काय करते? मी कापेन यार याला. मी कापेन याला. अरे एक सेकंड, तू खरंच कापी. कुठचा बँक एक्झिक्युटिव्ह आहे? कोणता घेऊन फिरतो ते? कुठचा बँक एक्झिक्युटिव्ह आहे? हे काय आहे म्हणजे? ऐका ना. एक मिनिट अंशू, जरा थांबशील? ऐकशील माझं? ऐक जरा. हा असाच आहे हा. अरे फर्स्ट इंटरव्ह्यूला पण हा कोयता घेऊन गेला ना, म्हणून हा बँक एक्झिक्युटिव्ह झालाय. स्वतःचं काही कर्तृत्व नाहीये त्याचं, कळलं का तुला? आणि घाबरू नकोस रे, काही करणार. हा ना नुसता पॉझेसिव्ह आणि सायको एक नंबरचा. ए शीतल, ए ऐका तू काय बोलते यार? अरे फालतू तू गाप यार. खूप वाढते कारण नसताना. ऐका ना, मी आहे पॉझिटिव्ह, कारण यार आपलं प्रेम आहे ना यार तुझ्यावर. आपलं प्रेम आहे तुझ्यावर. हो, हा तुझं माझ्यावर प्रेम आहे? हा मग आता थांब जरा, एक मिनिट थांब रे. आहे बोलू ते सोडून नाही विचार करणार. गप तुला सांगतोय मी, तू गप बोल. काय मग आता मी जे काही सांगणार आहे ते ऐकायची तयारी आहे तुझी? हे बच्चा तू बोल ना यार, तुझे बोलशील ते ऐक. तुम्ही बोला, मी येतो आता पटकन. ए अंशुमन ऐक. मला शूटिंग तू पण ऐकून जा. मला पण ऐकायचं. ती काय बोलणार तू? थांब, तू जाऊ अंशू थांब. मी लटकलो कारण नसताना. ऐका थांब रे, 2 मिनिटं थांब जरा, थांब. माझं काय बोलते, ऐका. बोल. माझं खरं प्रेम अंशूवरच आहे. अरे नाही म्हणजे तुला माहिती मी तुला हो का म्हटलंय? तू मला हो म्हणालीस कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे ना. अरे तुझी हनुवटी सेम टू सेम अंशुमन सारखी होती ना, म्हणून. अरे तुझ्या हनुवटीमध्ये मला माझा अंशू दिसायचा रे. अरे काय फालतू रे यार. हनुवटी हा काय लग्नाचं क्रायटेरिया आहे? अरे हनुवटी कसली परवटी आहे सगळी. क्या बात आहे, क्या बात आहे. नको करू यार विनोद, नको करू. मी कापीन तुला विनोद, नको करू तू. ए तू गप्पा बसा पृथ्वी, गप्पा बस तू. अंशू मी खरंच सांगते, तू जर याच्या आधी मला भेटला असतास तर मी तुझ्याशीच लग्न केलं ओके, असतं. झालं तर. सिरियसली आय लव्ह यू. हात सोड तिचा. तिने पकडला हात, मी कुठे पकडलाय? मला यार असं काय बोलते यार तू यार? हा ऐका ना, तू गप. आमचा पर्सनल मॅटर तू मध्ये गप. शीतल काय यार, एवढं सगळं केलं यार आपण तुझ्यासाठी. शीतल हा हे बघ ना, हे बघ.
हातावर नाव कोरलं यार कोयत्याने तुझं. सॉलिड एवढंच ना हे काय अंशू पण करेल. अरे माझा काय संबंध आहे? अरे त्रास नाही होत जास्त. अरे कसं काय? काय माझं थोडंसं काय? दुखतं, पण थोडं- जास्त नाही. अरे ऐका ना, कोणतं दे, हे कोणतं दे. हे बघा बाबा, अरे काही नाही होणार, काही नाही, कुठल्या हातावर करू? कुठला- पटकन सांग. हातावर नको. काही नाही होणार. माझं ऐका ना. एकदम easy, एकदम माझा काही पटकन. संबंधच नाही ना, पण ऐका काय नाही केलं, दे, ऐका दे. ऐका हे नको आपलं प्रेम नको, ऐका दाखवायचं की नाही ना. तुला? नाही दाखवायचं. हलू नकोस, spelling चुकेल. अरे काही इंजेक्शन देता का तुम्ही मला? नाही, नाही, बघितलंस अंशूने माझ्या प्रेमासाठी त्याचं रक्तही दिलंय. तुम्ही घेतलं नाही, मी कुठे दिलंय? दिलं काय घेतलं काय प्रेमामध्ये चालतं हो की नाही? हा? काही हरकत नाही. कळलं तुला? त्याने प्रूव्ह केलंय माझ्यावर किती प्रेम आहे ते त्याने प्रूव्ह मी केलंय. नाही केलं, तुम्ही जबरदस्ती प्रूव्ह करून घेतलंय ते. अरे काही नाही रे, असं काही नसतं प्रेमात. कळलं? त्यामुळे तू माझ्या आयुष्यातून निघून जा. ऐका ना. मला माझ्या आयुष्याचा जोडीदार मिळालाय. काय होतं? काय तर चक्कर त्यांना पकडा. चक्कर नाही येत आहे मला चक्कर नाही येत आहे. जोडीदार काय तुला आपल्या प्यारची परीक्षा बघायची आहे. काय काय? हे तू जमतो. ए हा काय? घेऊन जाईला काय आजपासून माझी शीतल तुझी घेऊन जाईला भाऊजी. भाऊजी काय भाऊजी काय भाऊजी काय वाटेल ते काय बघताय तुम्ही? भाऊजी काय? ए पलटू नको. तू आता बोललाय प्यार बद्दल तू पलटू नको नाही तर उभा कापीन मधून. अरे पण मी कधी तुमच्या मॅच मध्ये होतो, मी पॅव्हलियन मध्ये होतो. अरे मी पाणी द्यायला पण होतो, तुम्ही घुसवता मला मॅच मध्ये कारण नसताना. अरे यार फालतू किती आहे? अरे माझा काय संबंध आहे याच्यामध्ये? आय लव्ह यू टू बोल नाही तर मी लय मारतो विक्रोडीत माझी नाही लय ख्याती आहे. अरे मग आय लव्ह यू बोलूस म्हणून मारायला निघाला होता. आला आय लव्ह यू बोल म्हणून मारायला निघतो. मस्करी वाटली आला. काय प्रॉब्लेम आहे? काय problem? घे ना चॅलेंज घे. स्वीकार मला स्वीकार. कशाला आयुष्यभर चॅलेंजेस घेत आलोय मी? अरे बुधवार गुरुवार अरुण कदमवर काम करतोय, कमी चॅलेंज आहे का मला? झालं. अरे मग तर एकदम सोपं आहे तुझ्यासाठी. सांभाळून दाखव मला. अरे नाही यार, माझं लग्न झालं, मला छोटी मुलगी आहे, मस्त चाललंय माझं यार. ए काय असं साला मला- ए बघ हे नट लोक ना साले असेच असतात यार. म्हणजे स्वतःची पण बायको पाहिजे दुसऱ्याची पण बायको पाहिजे. ए नटाबद्दल बोलायचं ना, आम्ही नट सज्जा नसतो. इकडे बघ. नाही याचा प्रॉब्लेम झाला जरा. नाही 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 याचा थोडं प्रॉब्लेमच आहे. हा पण हा नाही याचं तर महाबळेश्वर पासूनच आहे. ते बघा सज्जन आहेत, कळलं ना? हे फक्त सज्जन आहेत, कळलं ना? हे अरे मला माहिती रे तुम्ही नट लोक साले नादाला लावता नादाला. तू वाटेल ते बोलता माणूस. तुम्ही हात लावा, उभा राहा, ते येऊ. बस, तू साला करून सवरून बाजूला होतो काय. नाही नाही आता मला पण माझं प्रेम प्रूव्ह करायचंय. ऐका ना. हे काय करताय? नाही नाही ठेवलाय मला माझं प्रेम प्रूव्ह अंशू तू मागे करायचं. हो. ए अंशुमन विचारे थांब तू. प्यार है ना प्यार सिर्फ हासिल करके कुछ नहीं होता. चांगलं आहे, पण ही वेळ नाही आता सांगायची. त्याग महत्वाचा त्याग. त्यामुळे थांब आजपासून तू थांब. माझी शीतल तुझी. काय करताय? हो काय काढलं काय काढलं? काही घाबरू नको. काही नाही करत रे. हे घे अंगठी घालीला. अंगठी घालीला. ही अंगठी कुठली? अंगठी कुठली? अंगठी कुठली अंगठी? पृथ्वीक आपल्या साखरपुड्याची अंगठी तू. हो आपल्या साखरपुड्याची अंगठी. आमचा साखरपुडा झालेला पण हिने हिची लायकी दाखवली. एक सेकंड नाही अंगठी घालीला. कासवाची अंगठी आहे हो, कशी घालणार मी? अंगठी घालीला. ए, घाल अंगठी. हा, ऐका ना, हे खूप होतं. नाही अंशू तू अंगठी घालच आता. हो, पण ती तुमची- घाल. नाही आणि तू हे- ना अंगठी घालच. माझी लायकी काढतो काय? नाही मला आता हे सगळं हे संपवायचंय मला. तू घाल अंगठी. चल संपवूया अंशू, चल. घाल ए, ना इकडे बघ अंगठी. चल इकडे ना, बघ काय? ए. तिकडे उभी राहा जा. इकडे बघ चल. खूप होतो, ऐका ना. अंगठी घालताना फोटो काढायचा मला. आपण अंगठी अंगठी घालताना फोटो. नको, ऐका. इकडे बघ ए अंशू, नीट हस अंगठी नीट. घाल. तू काय नीट हस. अरे नीट हस ना यार. असंच असायला नीट हस ना. आहे बघ मी कसा हसतोय. मी कसा हसतोय. दुःख दिसतंय माझ्या हसण्यामागचं. त्रास दिसतोय. माझा काय नाही संबंध दिसत आहे ना. तसा हस. नीट हस. अरे खट्टर केलं तुमची अंगठी. अरे जाऊ दे चाल. अंशुमन विचारे. पृथ्वी तू
माझं बुतू तू आपल्या प्रेमाची निशाणी, आपल्या साखरपुड्याची अंगठी खाली पडू नये म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घातला. कसा जीव धोक्यात घेता? ओव्हर ऍक्टिंग केली ते, ओव्हर ऍक्टिंग. कसा जीव धोक्यात घेता? मी अशी अंगठी दिली, ही सगळी फालतूगिरी आहे. गप जरा गप. आय एम सॉरी यार. यार सॉरी नको बोलू यार. आय एम रिअली सॉरी. अरे अरे मी नव्हतेच जाणार कधी त्याच्यासोबत. असं का केलं यार शीतल? हा तू पण कसा वागलास, किती संशय घेतलास माझ्यावर. मला पण मग राग आला. यार पण ह्याच्या बरोबर आय नो, मलाही कळतंय कुठे तू बँक एक्झिक्युटिव्ह आणि कुठे आज सामान्य नट. तेच करता तुम्ही. इज्जत करता तू माझी. थांब ना, बोलू देत ना काहीतरी. आयुष्यभर आज कीटच करणार आहे. नाही तर काय यार. कळलं होतं, पण मी काय करू baby? थांब थांब, Really हे घे sorry. फोन घे आपला, चल यार. Sorry. याच्या नादाला नाही लागलं पाहिजे, तुला आधीच सांगितलं होतं मी. हे ऐक. अरे सुपाऱ्यांवर जगतो यार हा. Sorry. बोललो होतो ना यार शीतल नको Sorry, करू. बुधू, I'm really sorry. अरे माझं शूटिंग होतं, फालतूगिरी म्हणलं लटकवलं मला. अय्या अंशुमन विचारे बाबू मला एक सेल्फी पाहिजे यांच्यासोबत. एक मिनिट. फोटो अंशुमन विचारे एक फोटो पाहिजे आम्हाला. माझ्यासोबत फोटो. मंडळी, पहिल्या पर्वापेक्षा ह्या पर्वात कॉमेडीची जहागीरदारी मिळवणं फार कठीण होतं. कारण ह्या पर्वात आपण दोन्ही गावच्या विनोदवीरांना एकच थीम द्यायचो. एकाच थीमवर वेगवेगळ्या पद्धतीनं सादरीकरण करणं हे चॅलेंज आपल्या सगळ्या विनोदवीरांनी लीलया पेललं. कॉम्पिटिशन टफ झाली, तसं कौतुकात पण वेगळेपण होतं. आपल्या विनोदवीरांना मोलाचं मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या इनामदारांना त्यांच्या परफॉर्मन्सेससाठी अक्षर भेट देऊन आपण त्यांना खास दाद दिली. बघूया या गौरव क्षणांची ही झलक. या 2 इनामदारांनी इतकं उत्कृष्ट परफॉर्म केलेलं आहे तर त्यांना इनाम मिळालाच पाहिजे. ही मानाची पानं आहेत. सर आचार्य अत्रे आणि शंकर पाटील. आहा, हे साहित्य ज्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून आहे ते साहित्य. अभिनंदन पॅडी. थँक्यू सर. थँक्यू. अभिनंदन प्रसाद. थँक्यू सर. कीप इट अप. थँक्यू व्हेरी मच. आत्तापर्यंत खूप मित्रांनी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं गिफ्ट दिली होती, पण हे आजचं खूप थँक्यू सर. यू डिझर्व इट. जुगलमध्ये त्यांनी वळी. अरुण दादा आणि अंशुमन दादाच्या एका स्किटचा तर ह्या कार्यक्रमात सिक्वेल झाला. म्हणजे स्किटचा दुसरा भाग बुधवार गुरुवारच्या हास्य जत्रेत सादर झाला. चला तर मग या इनामदारांकडूनच ह्या प्रवासाविषयी जाणून घेऊया आणि बघूया या इनामदारांचा एक धमाल परफॉर्मन्स. लक्ष द्या. MA01 2217 लक्ष द्या. प्रवेश 2217 चिपळूण देवगड. फलक क्रमांक 4 ला उभे 2 मिनिटं सुटेल. प्रवास लक्ष द्या. फलक चिपळूण देवगड फलक क्रमांक 4 ला उभे 2 मिनिटं सुटेल. चिपळूण सातारा प्रश्न लक्ष द्या. सातारा चिपळूण सातारा फलक क्रमांक 2 ला येते. 2 ला सगळ्यांदा 1 ला करते नका. फलक क्रमांक 2 ला येते. 2 ला जा. लक्ष सुद्धा. शिंदे कंडक्टर आपण करते मध्ये. शिंदे कंडक्टर पाठवून करते रे. लक्ष द्या. सफाई कामगार निवृत्ती परब ताबडतोब कंट्रोल रूम मध्ये या. तुमची वाट बघताय. चिपळूण देवगड गाडी 4 नंबर फलाटावर येईल. 2 मिनिटं सुटेल. चिपळूण देवगड. साहेब अरे काय रे काय निवृत्ती कधीपासून हाका मारतोय मी. पहिला दिवस म्हणून काय बोलत नाही, कळलं ना. एक काम कर, झाडू घे 3 नंबर फलाटाला जा. तिकडे एका बाईनं ओकारी गेले साफ करून घ्या पटापट.
तू उलटी करणार आहेस तिकडे त्याला मी का जाऊ, माझं काय संबंध? काय तुझा काय संबंध आहे? म्हणजे सफाई काम करत तू अरे या काय ड्रेस कुठे आहे तुझा? हिरो बनायला आलास तिकडे तू काय काय चाललंय का तुझं? ज्याला कोण निवृत्ती आहे? आ, तू ज्याला तर मी निवृत्ती दिसता, माझे कपडे बघ ना, माझे अपीरन्स तरी बघ अरे ते सॉरी 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 ओ शिंदे शिंदे या छोटूची चहाची उधारी देऊन टाका. बाबा गावाला गेले का रे? अरे कोण छोटू वासर्या? ज्याला मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस, कॉमेडी किंग, कॉमेडी स्टार, थोर समाजसेवक गद्दार. छोटू कोण? अरे नाही सॉरी ते काय झालं ऊन तुमच्या डोक्यावर आलं ना ते पटकन चेहरा दिसला नाही मला. जरा असं असं बघा इकडे 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 बघा. हा ओळखलं? नाही अजिबात ओळखलं नाही. हे तुम्ही छोटू पण नाही आणि सफाई कामगार पण नाही कळलं मला ते. एक मिनिट सगळ्या प्रवासी लक्षात असू द्या. कोणी किसे सावध राहा, किसे कापून पासून सावध राहा. हा बोला काय सेवा करू तुमची? सावंतवाडी गाडी कधी येणार आहे? सावंतवाडी नाहीये. नाही काय बाजू घरी नाही? अरे सकाळी घरातून निघालो तेव्हा ती सावंतवाडी होती. अरे वाचण्या सावंतवाडी आहे ती काय दोरीवरची चटणी अचानक गुल व्हायला. अरे अख्खा गाव वाचण्या तू गायब केलास. एक मिनिट काय नाव का तुमचं? अरुण कदम. कदम हे बघा काय माहितीये का सावंतवाडी गाडी अजून आलेली नाहीये, येईल वेळ आहे अजून. तुम्ही थांबा तिकडे कळलं ना? हा लक्षात ठेवा चिपळूण देवगड गाडी गेलेली आहे. प्रवाशाने पाठवून धावू नये. चिपळूण देवगड गाडी गेलेली आहे. कुठे बसा इथे बसा MH08 MH08 2217 याचे ड्रायव्हर गाडी जवळ जा. हो काय करता? काय मांडीवर काय बसताय तुम्ही? तुम्ही बोला निकर बसा. तुम्हाला अक्कल आहे? हा मांडीवर बसताय तुम्ही? उद्या बोले नाचाल काय तुम्ही? काय नाचताय काय? परवा बिल्डिंग वर उडी मारायला सांगितलं मारायला उडी? परवा मी जाम बिझी आहे. माझ्या मेवण्याचं लग्न आहे ना, तिकडे जाणार आहे. 2 दिवसांनी आलो ना का तुम्ही बोलाल तिकडे उडी मारते. काय चल रे भोपळ्या टुणूची गोष्ट चालू आहे हा? तू प्रोटी खाते लेकीकडे जाते ना मग येते फालतुगिरी चालली आहे. बस तिकडे गाडी ऐकलं सांगतो बरोबर. गाडी काय गाडी MH08 ड्रायव्हर पटकन MH08 ड्रायव्हर शिंदे पटकन या हो साहेब कितीची आहे गाडी? 22 लाखाची घेणार काय? वसारे काय फालतूगिरी करतात, बंकच करतात माझी. अरे किती वाजताची गाडी असं बोलतो ना मी. कामाच्या मध्ये तुम्ही काय करताना? कुठली गाडी तुमची? सावंतवाडी कितीची गाडी आहे? 1835 गाडी आहे. 1835? हा तुझ्या घड्याला मध्ये 18 वाजतात, माझ्या घड्याला मध्ये 12 वाजतात. काय नाव काय तुमचं? अरुण कदम. हे बघा 18 म्हणजे संध्याकाळचे 6. 24 तासाप्रमाणे मी टाइम टेबल सांगितलेलं आहे. अरे 24 तासाभर कशाला लावतोस वाचाऱ्या? म्हणजे 12 तासाचं घड्याळ करत नाही तू 24 तासाचं लावतो. आधीच मी किती वेळा तरी 2.5 बोलतो मी माहिती आहे. आणि त्याला त्याच्यामध्ये जे सेकंड काट आहे ना जाम फास्ट पळतं. मला कुणी सांगितलंच नाही की हे जाम फास्ट पळतं. मला वाटलं माझं घड्याळ बिघडलं. 3 घड्याला मी फेकून दिली वाचाऱ्या. 24 तासाला कोणा मला अर्जंट सावंत गाडी जायचं. सावंत गाडी एकदम अर्जंट आहे. सावंत गाडीला जायचं की सावंतवाडीला जायचं? अर्जंट जायचं. हा तुम्ही बसा मी सांगतो तुम्हाला. लक्षात घ्या MH08 पालन गाडी तिकडे MH08 लक्षात घ्या सावंत पालन गाडी गाडी आली की जरा आले सांगतो. आली रेंज आली मोबाईलला. रेंज नव्हती. फालतू रेंज आली काही सगळं सामान उचल. गाडी कधी आली तर काय जाम प्रॉब्लेम होतो ड्युटीला. हे दिवसभर बोलतो ना घरी पण प्रॉब्लेम होतो माहितीये. घरी गेल्यानंतर बायकोला काय म्हणतो? बायको मी आलेलो आहे 2 पोळ्या वाढ अर्धी वाट आमची वाट माहितीये का? ती बायकोला मारलं माहितीये मला. मी बायकोला म्हटलं मिसेस विचारे काम जमल्यावर बेडरूम मध्ये मिस्टर विचारा बेटा. अरे वसारे असं बोललं असतं बायको मारलच ना. इकडे बोलतोस ते तिकडे ते काहीतरी वेगळं ठेव ना. एक मिनिट चेपळूण सावंतवाडी गाडी प्रवास लक्ष द्या. चेपळूण सावंतवाडी गाडी लक्ष द्या. 15 मिनिटं लेट आहे.
आधी सांगायचं 15 मिनिटं लेट आहे इथे आला आवरं सगळं सामान घेऊन पडलं. वा वा 15 मिनिटं लेट आहे 15 मिनिटं लेट आहे 15 मिनिटं चिपळूण सावंतवाडी 15 मिनिटं लेट आहे. लक्ष ठेवा सगळे मुद्दाम का 15 मिनिटं लेट आहे. हा 15 मिनिटं कन्फर्म हो हो कन्फर्म हो हो 15 मिनिटं लेट आहे गाडी 15 मिनिटं ME08 ME08 ड्रायव्हरला पटकन फटका करा. ME08 चे ड्रायव्हर पटकन करा. कंट्रोल रूम मध्ये हॅलो हॅलो लक्ष द्या. हॅलो इथे डबा सापडलेला आहे. कोणता डबा असेल तर पटकन करून सांग द्या. डबा सापडलेला आहे कंट्रोल रूम दा या. कोणता डबा असेल सांगून घ्या. आतमध्ये काय बघू बुर्जी आणि एक भाकरी आहे. साहेब 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 डबा माझा आहे. तुझा डोबा कशावरून त्याच्यामध्ये भाकरी आहे ना ती गोल आहे गोल. हा गोल आहे तुझ्या डबा गेलेला आहे. लक्षात ठेवा. ME08 कडे वळले. हो काय काय हो हो काय काय करताय. हे मशीन आहे काय करताय तुम्ही. हो सर माझा इथे डबा होता ना इथे डबा तो तुमचा होता. माझा होता डबा तो. अहो तो माणूस बोला की त्याचा डबा घेऊन गेला तो. अरे मग तू दिलाच का झाला सर नाही नाही मी त्याला म्हटलं तुमचा डबा कशावरून. तो बोला भाकरी गोल आहे म्हणून. आणि बघितलं भाकरी गोलच होती देऊन टाकला त्याला. अरे वाचऱ्या भाकरी गोलच असते. करत कसं नाही तुला काय चौकोन भाकरी असते काय डबे चालवत डब्याची पुढे announcement करू. माझा डबा मला भूक लागली पुन्हा 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 लक्ष द्या. पुन्हा डबा हरवलाय. पुन्हा डबा हरवलाय. तो हरवलाय तो डबा हरवलाय. कोणाचा असेल तर पटकन आणून द्या. डबा मिळाला तर पटकन आणून द्या. लक्षात ठेवा. डबा साहेब 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 डबा घ्या. धन्यवाद धन्यवाद. डबा मिळालाय. आता बाकी आणून देऊ नका. लक्ष ठेवा. 15 मिनिटं लेट आहे ना गाडी. हा 15 मिनिटं लेट आहे पटकन. 15 मिनिटं ME08 पुणे. ME08 पुण्याला जाणार चिपळूणची गाडी. लक्षात ठेवा. ड्रायव्हरने पटकन काढून गाडी. डेपोन शिंदे कंडक्टर लोक द्या. शिंदे कंडक्टर. अरे काय जायला डब्यात काय नाही मला काय माहिती आता मी काय डबा बघितला नाही. अरे सर ह्याच्यात भाजी होती याच्याला माझी भुर्जी होती भाकरी होती कुठे आहे मला काय माहिती. काहीच्या आतला मला भूक लागली. गाडी गाडी कुठे गाडी सांग गाडी सांग गाडी कुठे गाडी कुठल्या गाडीने जायचं तुम्हाला. सावंतवाडी गाडी ठीक आहे 1 नंबर फालाटाला उभी आहे. अरे वचन मग सांगायचं भाजी करत होतो. हे बघा आज प्रधान उतरे मार्केट मध्ये पंचर झाले गाडी मध्ये उतरे उतरे गाडीमध्ये पंचर काय उतरे. अरे काय बोलताय तुम्ही. गाडी पंचर झाली होती म्हणून बदली गाडी म्हणून 1 नंबर गाडी उभी केली आम्ही तिकडे. मग वचन जरा हलू बोलशील मला मी जर हळू बोललो तर दिवसाला फक्त 2च गाड्या सुटतील का तुम्हाला. अरे जरा दहा पटकन गाडी सुटेल लक्षात द्या. जगाला कलू दे ना सर सावंतवाडी गाडी 1 नंबर फलाटाला लागलेली आहे. सावंतवाडी गाडी आणि एक एक इकडे इकडे हे बघा सीट नंबर 27-28 इकडून माझ्या बसून नका. बाकी सर रिझर्व चिपळूण सांगतो गाडी 2 मिनिटं सुटेल. चिपळूण सुटेल आहे. पटकन बसून घ्या. 2 मिनिटं सुटेल आहे. कुठे कुठे रिझर्व. अरे सीट नंबर 27-28 इकडून इकडे बसून बाकी सर रिझर्व आहे. चिपळूण सांगतो गाडी 2 मिनिटं गाडी 2 मिनिटं पटकन बसून घ्या. 1 भाडं रुपये गाडी आहे. चिपळूण सांगतो गाडी हलू बोलायचं थोडं मला कळत नाही कुठे अरे अहो तुम्हाला किती वेळ सांगायचं. मग 3 7 किती 37 4 8 किती. चिपळूण सावंतवाडी 1 मिनिटात सुटायला लागला. 1 मिनिट सुट्या पटकन बसून घ्या. चिपळूण सावंतवाडी 1 मिनिटात इकडे हो हो काय आलं काय आलं. मला हलू बोललं तर 27-28 झाले का 28 झाले. 4 9 किती 4 ऐकून म्हणा. 1 किती हे सोडून दे गाडी पटकन सोडून दे गाडी. ऐकून घ्या 4 9 किती 49. अरे काय करायचं वचन गाडी सोडली तोंडावर माझ्या काय माहित आहे. तुम्हाला कुठे जायचं होतं. सावंतवाडीला आम गाडी गेली जात ती. तोंडावर गाडी सोडली तुला लाज वाटत कधीपासून मला गाडीत बसायचं होतं. म्हणजे बायको जा मारल रे मेवऱ्याच्या लग्नाला नाही गेलो एक जा मार. एक 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 तुम्हाला गाडी पकडायची आता. एक काम करा बहादूर शेखरावर होते का तिथे 5 मिनिट गाडी थांबते आणि गडतून घेत आहे. अरे बहादूर शेखरावर गाडी थांबते 5 मिनिट थांबते ना डाऊट जास्त तिकडे. अरे तिथे बहादूर शेखरावर 5 मिनिट गाडी थांबते डाऊट डबा असतो. डाऊट डबा घेऊन
बादशा काय नाही तिकडे ड्रायव्हरचं बस 5 मिनिट काढता ते किती वाजले 5 मिनिट झाली 5 मिनिट कॉमेडीचे जहागीरदार ह्या पदासाठी रंगलेल्या ह्या स्पर्धेत दर आठवड्याला अफलातून परफॉर्मन्सेस सादर झाले. आपल्या विनोदवीरांनी कडक परफॉर्मन्सेस दिलेच, पण त्यांना सेलिब्रिटी कॉमेडियन्सची अर्थात इनामदारांची साथ मिळाल्यामुळे त्यांच्या परफॉर्मन्सेसना 4 चांद लागले. हास्यबुद्रुकचे इनामदार होते विशाखा सुभेदार, अंशुमन विचारे आणि अरुण कदम. मिनी शोले पिक्चरची ऍक्टिंग करून दाखवता कळतं का? शोले पिक्चर ऍक्टिंग करून दाखवता. करा आता झालं बोललो मी सगळं. अहो, तुम्ही मला कानावर हात ठेवायला सांगितले ना, मग स्वतः असं काय बोलत होता? लिप मुवमेंट पकडली म्हणजे तुम्ही पण तुम्ही जाम ब्रिलियंट आहात. तो तुम्हाला उगाच वाटेल ते बोलता. येस ओके आय एम रेडी. आता बघा मी ऍक्टिंग करून दाखवतो. टुकडू मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. पुसलं ओके 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 ओके. पॅन्ट्री. अरे काय भांडी असा चुकून झालं हे काय कुठला सिनेमा आहे हा? झालं आवडलं सोपं तुम्हाला सांगून कळत कसं नाही. काय सोपं सांगितलं? काय नाव आहे चित्रपटाचं सांगा बरं. अरे एकदम सोपं कोण पण बोला असं नाव आहे. सांगा, काय? अरे एकदम सोपं आहे माहिती काय. अरे नाव विसर. कुठलं पिक्चर ठरवलं मी? ते ज्या सिनेमाची ऍक्टिंग करत होतास तेच नाव विसरलं. महेश सर तुम्ही नाही नको तुम्ही नका सांगू. तुम्ही डायरेक्ट हॉलिवूडचं काहीतरी नाव आहे. द डचेस अँड द डट वॉटर फॉक्स. संपलं. अमेरिकेवरून फ्लाईट पकडून खात जेवायला इकडे आला तुम्ही. अहो, नाही एवढं नाही म्हणजे नाही तेवढ्यासाठी नाही फक्त. हेच म्हणतो एवढं कुठे पेमेंट आहे काय तुम्हाला. म्हणाला? बरोबर. You said it something. नाही You said something. नाही असं वाटतं किती खाद्य म्हणजे खाण्यासाठी किती नाही असतात नाही ना फक्त माणसं. तेवढ्यासाठी नाही. ऍक्च्युली 1 महिना झाला मी इंडियात आली आहे. मी ओके, अमेरिकेत ओके. असते. ओके. मग सगळ्या नातेवाईकांनी वगैरे सांगितलं की खूप फेमस हॉटेल आहे, म्हणून म्हटलं चला इकडे खाऊन जाऊ. Yes, आणि yes, yes. आणि आज कसा माझा उपास पण आहे. आता ही अफवा कोणी पसरवली. काय काय? नाही, नाही. काय म्हणालात तुम्ही? नाही म्हणजे आता तुम्हाला दिसत असेल की अंशुमन विचारे आणि अरुण कदम माझ्या बाजूला आहेत, त्याच्यामुळे मला खरं तर तेव्हाही भीती नव्हती आणि आताही भीती नाहीये. कायम अख्ख्या पर्वात मी एक मात्र नोटीस केलं अंशू, या सोफ्यावर बसताना आपली कायम त्रिधा त्रिपीट होते नाही हो, का? कारण कसं आताही आहे- होते काय उशा बिशा लावाव्या लागतात मागे आणि आम्हाला बसावं लागतं. नाही, तर आमच्या उंच्याच पुरत नाही. तर प्रश्न उंचीचा नाही, पण असं मला वाटतं की परफॉर्म करणं खूप सोपं आहे, पण त्या खुर्चीत बसून त्या परीक्षकाच्या खुर्चीत बसून जज करणं खूप हो, कठीण कठीण आहे. आणि त्यात आपण कलाकार असल्यामुळे आपलं नेहमीच काहीतरी कुठेतरी इमोशनल आपण एखादा परफॉर्मन्स आपण अडकलं जातो आणि असं वाटतं की नाही हा मस्त आहे, हा जबरदस्त झाला. आपण म्हणजे कलाकार असल्यामुळे मला असं वाटतं परीक्षक होण्यासाठी एक वेगळी क्वालिटी लागते, ती अजून यायला खूप वेळ आहे असं मला वाटतं. खरं आहे. पण मला असं वाटतं की आम्ही एक पायरी जरा अशी एक वरती पाऊल ठेवलंय की आम्ही ना कौतुक करायला लागलोय. पूर्वी आता काय होतं असं बऱ्याच वेळ व्हायचं ना की हा हे काय आम्ही करतो, तर असं नाही. आता त्यातलं एक काय पॉझिटिव्ह काय चांगलं असं निवडायला थोडीफार काय म्हणूया ती मदत हो झाली या शोने आणि मजा आली एकंदर हे पर्व करताना. एकतर मला अंशू बरोबर पण परफॉर्म करता आलं, मला अरुण काका बरोबर पण परफॉर्म करता आलं, त्यात एक वेगळा आनंद होता. या मुलांबरोबर पण परफॉर्म करायला मिळालं. नवीन मुलं असल्यामुळे नवीन एनर्जी होती, नवीन विनोदाचा बाज होता. प्रत्येकाची विनोद करण्याची ताकद, त्यांचा ठहराव, त्यांची पद्धत, त्यांचे लहेजे सगळे निरनिराळे होते. त्याच्यामुळे काम करायला खरंच मजा आली. ॲक्च्युली कुठल्याही कार्यक्रमाचं जे महत्त्व असतं ते टीमवर्क असतं आणि ह्या सगळ्या टीमवर्कमुळे हे चांगले परफॉर्मन्स आणि चांगल्या गोष्टी घडत गेल्या. त्यासाठी सोनी मराठीचं आम्ही खरंच मनापासून स्वागत करतो. मनापासून स्वागत करतो, मनापासून आभारी असतो. हीच खासियत आहे मनापासून अरुण आभारी आहे. कदम. म्हणजे तो म्हणजे काय बोलतो सांगता याचं हे जे असतं ना आय एम सो व्हेरी हॅपी वगैरे ही वाक्य तुम्हाला जगात कुठे ऐकायला मिळणार नाही. ती या पर्वाने अख्ख्या महाराष्ट्राला दिली असं मला वाटतं.
दादा वी ऑल लव्ह यू. पण हीच खेचाखेची हीच गंमत आमची अखंड या प्रवास झालेली आहे आणि हा प्रवास अप्रतिम झालाय असं मला वाटतं की इतकं खेळीमेळीचं वातावरण खचितच कुठे सापडतं जे इथं सापडलंय. तर मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण दुसऱ्या पर्वातली ही धमाल आपण उद्या देखील अनुभवणार आहोत. तेव्हा भेटूया उद्याच्या भागात. घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.